का बरं बाबा हो, काढा रे ते घरामधले कपडे बाहेर काढा ते, हा घाला ते. हो जेवी जेवी कवर कपाटामध्ये ठेवता ते लपून, हा नंतर घालू. अरे नंतर घालूच्या चक्कर मध्ये तुम्ही मरून चालले ना, हा मग तुमच्या सोबत ते काय म्हणते त्याला, ते जल समाधी त्याला बी होऊन जाते. मग तुमची आणखी देईल का काय म्हणजे रक्त विसर्जनच्या टायमाला घरात काही ठेवत नाही. मग नाही तर मग पाठीमागे दिसतं का ते, ती भिंत कोणती, ती माणुसकीची भिंत अशी इथं आणून लटकून देते. मग हो त्याच्यामुळे ना, घरात जे कपाटात तुम्ही कपडे ठेवले ना ते लपून, नंतर घालून मग आले जीव या कपड्यामध्ये. काय कामाचं नाही. मेल्याच्या नंतर ते कपडे ना तुमच्या संघच इकडे पाण्यात फेकून देतात. हो तुम्ही जाता इकडं आणि इकडे पाण्यात तुमच्या राखी संघ. त्याच्यामुळे म्हणतो असे घरात असले ना, बिंदास काढायचे कपाटातून, कडक मारायची एकदम आणि बिंदास वटके साथ राहायचं. हो लय जाणार म्हणतो मी. का हो तुम्ही ते माग ड्रेस घेतला ना, मग काय झाला? हो बंधू तो मी नंतर घालणार आहे, तिकडे गेल्याच्या नंतर. का होती तुम्हाला ते बूट घेतला ते काय झालं? तुम्ही नवा बूट आणला तर माझ्या काही घालतच नाही. बंधू ते कुठं जायला आहे ते त्या टायमाला घालू. अरे जायला कवा तू जाशील कवा आणि घालशील कवा? हा नगदीमध्ये घालायचं त्याला, नगदीमध्ये. आणला कधी? काल. घालतो कवा? 2 वर्षानं, 2 महिन्यानं. कवा जाशील तू गावाला आणि कवा जाशील एखाद्या कार्यक्रमात? आणि तो आधी मिळाला का तिथं? झाला का मग? राहिलं का जागेवरच? हा सगळं फेकून देतात. मग आपल्या पैसे घरात त्याला सगळ्या घरच्याला अडचण होऊन जाते. मग ती नवं राहो का जुनं राहो, नाही तर मग असं भीतीला येऊन लटके देत पाहिजे. मी रोज बसल्या येऊन पाहतो गंमत टपरीतून. ते तीर राहते पण ते लोक आणते लगेच तीर आहे ना आणून लटकून देते तुमचे कपडे. एक बी घरात राहत नाही. म्हणजे हाऊस माऊस करून घ्या बाबा हो, माहितीये का? आपल्या पैशाचे राहतात, आपल्या काष्टाचे राहतात. आता जपून कपाटात पुटळी करून नका ठेवू ते कपडे, समजलं? बिंदास काढायचे आणि बिंदास घालायचे. तेव्हा मी कसा ड्रेस मारला ब्लॅक आहे का? राहतो कुठं मी? टपरी. ये मेरी टपरी, ये मेरे दोस्त. टपरी के अंदर बैठ जा अपन, मगर वट के साथ रहते. आहे की नाही? बिंदास घालायचे कपडे, घरात नाही ठेवायचे जपू. समजलं? ओके ओके.